जर मी ती चिठ्ठी ठेवली नसती तर तुमच्यातली लिंक तुटली असती, म्हणून तर मी मित्राच्या नात्याने मदत करायला आलेलो. तू खरंच खूप चांगला मित्र आहेस. काय नाव म्हणालास त्याचं? मानस. मानस रेगे. मानस. अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती. शाबास. पण याचं काय? अरे मित्रा, तुझ्या बाबतीत याहून पुढे जाणारी घटना घडणार आहे. अरे कोणती घटना? तू जिची इच्छा मनात धरत असशील, ती वस्तू किंवा व्यक्ती स्वतः तुझी इच्छा मनात धरत असेल. अमित. वैदेही, वैदेही, वैदेही. बस. हे घे, पाणी पी, बरं वाटेल. पाणी पी. हाँ. कसं वाटतंय आता? मच बेटर. काय झालं तुला मध्येच? काय झालं? काय चक्कर? ऊन खूप आहे ना. हाँ. चक्कर आली अचानक. अंधारलं एकदम आणि पडलेच खाली. आणि उठले तेव्हा डायरेक्ट तुझ्या खांद्यावर. पण तू तर रोज धावतेस ना, तुला कशी चक्कर आली? तुला कसं माहित? मला असं विचारायचं होतं की तू रोज धावत असशील ना, म्हणजे तुझ्याकडे बघून असं वाटतं की तू रोज धावत असशील, म्हणून मग आज चक्कर कशी आली? ते मी काल उशीर झाला मला झोपायला. उशीर झोपली. अगं तू बस ना थोडा वेळ, तुला बरं वाटेल. बस थोडा वेळ, हळूहळू. एनिवे, थँक यू. अरे थँक्स म्हणाली मी. थँक्स. थँक्स. हो. नाही, थँक्स काय देत. मी माझं कर्तव्य केलं ना मित्र म्हणून. एनिवे, नाव काय तुझं? मानस. मानस रेगे. मानस. नाईस नेम. काय करतोस तू? तुझ्याच कॉलेजला आहे मी. हा, मी माझा मित्र. आम्ही दोघेही तुझ्या कॉलेजमध्ये. आणि तुला माझं कॉलेज कसं माहित? बघितलंय ना तुला बरेचदा कॉलेजमध्ये. अरे वा. नाही, कॉलेजमध्ये इतक्या मुली आहेत, पण मी बरी लक्षात राहिले तुझ्या. इतकी लक्षात राहण्यासारखी आहे का मी? हो. हो? नाही, म्हणजे तसं नाही. अरे काय हो आणि काय नाही चाललंय? मला म्हणायचं होतं की आता तुला ते बक्षीस मिळालं ना कविता स्पर्धेमध्ये, म्हणून तू लक्षात राहिली होतीस. अच्छा, ते सो माझी कविता कशी वाटली? हा, कमाल कमाल. मानसला ती पाठ आहे. सिरियसली? माझी कविता पाठ आहे? तुझी नाही. नाही, तुझी नाही. मला अशाच इन जनरल कविता पाठ आहेत. तुझी कविता मला कशी पाठ असेल, नाही का? एक्झॅक्टली. मी सुद्धा तोच विचार करत होते. मानस पण कविता करतो. सिरियसली? मग तर कॉलेजमध्ये भेटायलाच हवं तुझ्या कविता ऐकायला.
तसं काही नाहीये. नाही तसं काही नाही. हा हा अमित वेडा आहे, तू लक्ष नको देऊ याच्याकडे. वैदेही वैदेही म्हणजे माझं नाव ही लक्षात येतं. हा कविता स्पर्धा. हा त्याच्यामुळेच तेव्हा माझं नाव अनाऊन्स केलं होतं रे. त्याच्यामुळेच तेव्हा तुझ्या लक्षात राहिलं. हो. बाय द वे, मी वैदेही इनामदार. छान आहे. काय तुझं नाव छान आहे. वैदेही इनामदार. ओके. एनिवे, सी यू. आणि मानस, पुन्हा एकदा थँक्स. कॉलेजमध्ये भेटू. अमित, थँक यू. थोडं काय त्यात. तुला पाहून का उगाच काहीतरी आपलेसे वाटते. अनेक स्वप्नांनी भरलेल्या तुझ्या डोळ्यात अनेक जन्मांची ओळख पटते. छंद माझा एकच आहे, तुझी वाट पाहणे. ही कविता आपल्या दोघांची, आपले जीवन गाणे. हे गाणे आपुले आपण दोघांनीही गायचे. स्वप्नांच्या सुंदर सफरीवर दोघांनीच जायचे. काका जरा जॅम आणा बरं. जॅम? हिंदा आजोबा, मी किती वेळा सांगितले की घरात जॅम आणायचा नाही म्हणून. कुठे जॅम? ए बाई, काय झालं काय ग तुला? बाबा काही ना प्रेमात पडले. काय? नाही म्हणजे ताई कवितेच्या प्रेमात पडली. हा म्हणजे ती नाही का कविता म्हणत होती मगाशी. हा ताईची ना कवयित्री झालीये. एवढंच म्हणायचं होतं. काय ग, इतकंच ना? आणखीन काही नाही ना विशेष? नो बाबा, खरंच नाही. डोंट वरी. आणि या विकुडीकडे तर अजिबात लक्ष देऊ नका. इनफॅक्ट बाबा, माझ्या आयुष्यातली ही जी फेज सुरू आहे ना, ती मी खरंच खूप एन्जॉय करते. अरे वा, किती छान वाटलं ऐकून ग. मस्त एन्जॉय कर बेटा. हा येस. बरं, मला जरा कॉलेजला आज लवकर पळायचंय. मी निघू? ओके, बाय, गुड डे. ए नाही, काही अभ्यास कॉलेज वगैरे आहे आपलं? हो आहे ना. आहे? हे काय निघालोच मी. वा मी आलेच. बाय बेटा, गुड डे. या. अनिल म्हणाला ते बरोबर होतं. कोण कसं व्यक्त होईल काही सांगता येत नाही. हे वयच विचित्र आहे. हे बघ, आणि ताई कशीही असली ना तरी तुझी सख्खी बहीण आणि माझी सख्खी नणंद आहे. ह्याचा वयाशी काही संबंध नाही. वयाशी तर तुझा पण काही संबंध नाही. म्हणजे तरुण वयातच केवढी समजूतदार आणि मॅच्युअर्ड असतो. मी आणि तरुण काही हा तुझं. अरे तिशी केव्हाच उलटले माझी. केसही आता पांढरे होत आहेत. आहेस कुठे? इथेच आहे तुझ्या जवळ. चल.
तू असं चल म्हणतेस ना तेव्हा मी खलास होतो. बस झाला पांचटपणा. पानसटपणा काय? तुला मी एवढं समजूतदार मॅच्युअर्ड तरुण म्हणतोय, तुला मान्यच करायचं नाही. मी कॉलेजमध्ये जाते आणि मी नाही म्हणाले कारण मी खरंच तरुण नाहीये तू म्हणतोयस तशी. मला जाऊ दे प्लीज, मला उशीर. आता तू किती तरुण आहेस हे माझ्या इतकं चांगलं कोणाला माहिती असेल. आज नाही जात ऑफिसला, रजा टाकतो. मूड नाही. ऑफिसला जायचंय, मूडबीड काही नाही. जा लवकर, ऑफिसला उशीर होतोय. आई मला कॉलेजला जायला उशीर होतोय, ब्रेकफास्ट दे ना लवकर. तेच करत होते रे, पण आज इतकी घाई का लागलीये तुला? आहे आज जरा घाई. रोज तर हक्का मारून उठवायला लागतं तुला. अंथरुणात लोळत पडलेला असतो. कॉलेजात जायचा तर कंटाळा येतो तुला. बळे बळे उठवून कॉलेजला पाठवायला लागतो. शाळेत पाठवायचं ना तसं. आज काय झालंय काय अचानक? आई प्लीज वेळ नको ना घालू, मला उशीर होतोय, ब्रेकफास्ट दे मला. देते रे, पण मला सांग काय झालंय काय? आज काय घाई आहे? आज जरा एक महत्वाची मीटिंग होऊ शकते. आज जरा खास दिवस आहे. बाबा हाय. हाय. कशी दिसते मी? रोजच्या सारखीच दिसते, सुंदर. हाय बाबा, रोजच्या सारखीच सुंदर, त्यापेक्षा जास्त सुंदर नाही दिसत आहे. अगं पण मला तू रोजच सुंदर दिसतेस ना. जाऊ दे, तुम्हाला विचारून काय उपयोग आहे? बरोबर थांब बाई. सांग बरं तू आज काय केलंयस, म्हणजे आज रोजच्या पेक्षा जास्त सुंदर दिसतेस म्हणून विचारतो. सांगते. हे बघा, नेल पेंट मॅचिंग आहे. अरे वा. आणि इयरिंग नवीन आहे. ओहो. आणि लिपस्टिक शेड चेंज केली. मला सांग, आज तू लिपस्टिक नाही लावलीस का? नाही म्हणजे लावल्यासारखी वाटत नाही म्हणून विचारतो ग. बाबा हो, त्यालाच तर न्यूड शेड म्हणतात. लिप ग्लॉस सारखा फील, पण एकदम साटल शेड. अरे वा. पण मला सांग, हा सगळा सरंजाम कशासाठी आज? काय आहे काय आज? बाबा आज खास दिवस आहे. म्हणजे दिवस साधाच आहे, पण एका खास पाहुण्याचं खास स्वागत करायचं. मग खास तयारी नको का करायला? पण सांगा ना, मी खरंच कशी दिसतेय? माझं हे फुलपाखरू आहे ना, ते रोजच दिसतं खास. थँक्यू बाबा. खास पाहुण्याचं आज खास स्वागत. बादब बा मुदैजा, होशियार शहंशाह अकबर तशरीफ ला रहे हैं. अरे मग आहे कुठे? बोलाव ना त्यांना. अकबर. ए येड्या, मी अकबर. जोधा कुठे आहे? व्हेअर इज जोधा? अरे काय चाललंय? कोण जोधा? मी सॅम जर अकबर असेन तर जोधा कोण? ऑफकोर्स वैदेही यार. सॅम, काय नवीन नाटक आहे? येस, नाटकच आहे मित्रा. हो अकबर, नाही म्हणजे जरा सरळ बोलाल का? नाही आम्हा सगळ्यांना कळेल असं. ए, स्टाइल है ओके? सैम की स्टाइल है बेबी. तुम नहीं समझोगी, तुम्हारे लेवल की बात नहीं है. नाही म्हणूनच म्हणते, कळेल असं बोल. नाही जरा ती स्टाईल वगैरे बाजूला ठेवून. काय बोरिंग आहे रे ही. बरं एनिवे ओके गाईज, ह्या इंटर कॉलेज स्पर्धेमध्ये आपण एक एकांकिका करतोय. नाव आहे जोधा अकबर. डिरेक्ट मी करणार, अकबरची भूमिका मी करणार आणि जोधा ऑफकोर्स. बादब बा मुदैजा, होशियार महारानी जोधा पधार रही है.
किती झाले याचे? ये फूल नहीं मेरे प्यार का पैगाम है जोधाबाई. जोधाबाई? हे काय नवीन आता? अगं काही नाही. समीर इंटर कॉलेज स्पर्धेमध्ये जोधा अकबर ही एकांकिका बसवतोय आणि त्यात म्हणे हा अकबर करणार आहे आणि तू जोधा करणार आहेस. अच्छा. येस. मग कशी काय वाटली आयडिया? अरे थांब नाही. हे बघ, आता चान्स सोडू नकोस हा. सकाळी मस्त भेट झाली, आता ना बिंदास जाऊन भिड. भीड काय? हा भीड काय? ही काय कुस्ती आहे भिडायला? हा भीड काय? अरे थांब ना बाबा. अरे भीड म्हणजे जाऊन बोल ना. काय बोलू मी? काय बोलू? अरे विचार वहिनींना, आता तब्येत कशी विचार. अरे आणि तिने मला भावच नाही दिला तर माझा पोपट होईल ना. नाही मी बोलणार नाही. तू आहे ना कमाल, तू किती निगेटिव्ह विचार करतो. हो मी निगेटिव्ह आहे अमित. मी तिच्याशी जाऊन बोलणार नाही. हा प्लीज. तू ना इम्पॉसिबल आहे. हो मी इम्पॉसिबल आहे. मी भित्रा आहे, मी घाबरट आहे, मी सगळं तू म्हणशील ते. हा मी स्वतःहून तिच्याशी नाही बोलणार आहे अमित. ती बघ वहिनी बघतायत बघ. तू का बघ? आपण क्लासरूममध्ये जाऊ ना. बघतायत बघ. ती बघ. अरे थांब ना तू. तुझी आयडिया खरंच खूप मस्त आहे ना. हा. पण इफ यू डोंट माइंड मी एक सुचवू का? ऑफ कोर्स. आप हुकुम कीजिए हुजूर. ऍक्च्युली मला ना एक दिग्दर्शक माहिती, मग आपली एकांकिका आपण त्याला बसवायला द्यायची का? मी असताना दूसरा कोणता तरी दिग्दर्शक का हवाय? क्या आपको मेरे काबिलियत के ऊपर एतबार नहीं है जोधाबाई? अरे बरं ठीक आहे. तू ठरव. म्हणजे माझ्या बरोबर अकबर करायचा की दिग्दर्शक? ऑफ कोर्स तुझ्या बरोबर अकबर. हो ना. मग आपण त्याला देऊयात आपली एकांकिका दिग्दर्शित करायला. मानस, हाय. हाय. गाईज, हा मानस आणि हा अमित. हाय. Like I said, he is a very good director. त्याला खूप चांगला अनुभव आहे आणि आतापर्यंत त्याला खूप अवॉर्ड सुद्धा मिळाले. हो ना मानस? समीर, you get that? मानस वैदे मॅचिंग. काहीतरी काय गपग तू. तुला काय कुठे काय कसले अवॉर्ड्स मिळाले तुला? IOE. इंटर ऑफिस एकांकिका. येस. मानसनी ना खूप इंटर ऑफिस एकांकिका बसवल्यात. माझ्या बाबांच्या ऑफिसात, ह्याच्या बाबांच्या ऑफिसात, वैदेच्या बाबांच्या ऑफिसात. तुझ्या बाबांच्या ऑफिसात बसवायचे का सांग, बसवेल तू. अरे काय बोलतोय हा? थोडक्यात काय मुद्दा काय आहे की त्याला खूप चांगला अनुभव आहे डिरेक्शनचा. हो ना अमित? हा ते ठीक आहे. दॅट्स ओके. कसं आहे, नुसत्याच एकांकिका बसवणं आणि ऐतिहासिक प्रेमकथा दिग्दर्शित करणं, there's a difference. ओके, फरक आहे. गेट दॅट? म्हणजे बघ, तू आतापर्यंत कधी कोणती ऐतिहासिक प्रेमकथा बसवली आहेस का? म्हणजे तू ही एकांकिका दिग्दर्शित करू शकशील का? सी? अरे मानस, तू बोल ना काहीतरी. म्हणजे प्रेमकथा असते ना. ऑफकोर्स. ऐतिहासिक फक्त बॅकग्राऊंड असते. म्हणजे मला असं म्हणायचं की ऐतिहासिक नाटकामध्ये सेट, कॉस्ट्युम्स,
लाईट्स या सगळ्या गोष्टींमुळे कलाकाराचा अभिनय आणि चेहरा झाकला जातो. त्यापेक्षा माझ्याकडे एक एकांकिका आहे, म्हणजे मी स्वतःच लिहिली आहे ती. लव्ह स्टोरी आहे. आपण ती केली तर? अरे तू जोधा अकबर दिग्दर्शित करशील का विचारलंय का? तुझ्याकडे एकांकिका आहे का वगैरे विचारलेलं नाहीये तुला. काय बोलतोय हा? समीर चिल रे, ऍटलीस्ट त्याला बोलू तर दे. अरे हो पण काय आहे? तो काय म्हणतोय ते एकदा ऐकून तर घे प्लीज. या ओके ऑफकोर्स. नाही काय नॉट अ प्रॉब्लेम. गोन बोल बोल. तर माझी एकांकिका लव्ह स्टोरी. आपल्यासारख्याच मुलांची गोष्ट, आपल्या काळातली, आपल्या मनाचं विचारांचं प्रतिबिंब दाखवणारी एकांकिका. म्हणजे या जमान्यातली एकांकिका. तुमची, माझी, आपल्या सगळ्यांची गोष्ट. प्रत्येकाला आवडेल, पटेल, आपलीशी वाटेल अशी लव्ह स्टोरी. अगदी खऱ्या आयुष्यात जगतोय असं वाटेल अशी आपलीच प्रेम कहाणी.